सरकारचं करायचं काय? खालती डोकी वरती या पाय, मोदी सरकारचं करायचं काय? खालती डोकी वरती या पाय, देशघातकी मोदी सरकारचं करायचं काय? खालती डोकी वरती पाय. पालघर जिल्ह्यातील डहाणू प्रांत कार्यालयावर आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. काही महिन्यांपूर्वी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या लॉंग मार्च नंतर दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व आमदार विनोद निकोले यांनी केले असून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. लॉंग मार्च दरम्यान प्रशासनाला दिलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ती आज डहाणू प्रांत कार्यालयात सादर करण्यात आली. या मोर्चात वनपट्टेधारकांना त्यांच्या वास्तव्यातील जमिनी नावावर करून देणे, घर असलेल्या जागांचे मालकी हक्क देणे तसेच इतर प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासनाकडे दिली आहे, तरीही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पालघरच्या लॉंग मार्च पेक्षा मोठा मोर्चा मंत्रालयाकडून काढू असा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिलाय. आज डहाणू प्रांत कार्यालयावर हा मोर्चा आयोजित केलेला आहे. मोर्चाचं स्वरूप खास करून असं आहे की 19 जानेवारीला जो चारोटी ते पालघर कलेक्टर कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. त्याच्यामध्ये जवळजवळ 12 मागण्या होत्या. त्याच्यावर 7 तास चर्चा झाल्यानंतर जे काही निर्णय आम्ही अंतिम निर्णय असं आलो ते असं होतं की महसूलची जागा असेल, वनाची जागा असेल, गायरान देवस्थान, सिलिंगची जागा असेल, इतर त्याचप्रमाणे तळघराचे फॉर्म भरणे, हे सर्व मागण्या त्यावेळेस चर्चेद्वारे मान्य झाल्या. परंतु त्याचे फॉर्म भरण्याचं बाकी होतं ते आज गेल्या महिनाभरापासून आम्ही सर्वच गाव पातळीवर ते फॉर्म भरलेले आहेत. 30-40 हजार फॉर्म हे आज डहाणूच्या प्रांत कार्यालयावर आम्ही सबमिट करणार आहोत. त्यानंतर इथून हे सर्व फॉर्म पालघर कलेक्टर कार्यालयात जातील, तिथून ते तालुका स्तरावर जातील आणि तिथे आमच्या कब्जामध्ये जी जागा आहे त्याची मोजणी होऊन 7-12 त्याची सदरी नोंद व्हावी अशा प्रकारचं निवेदन त्यावेळेस झालं होतं. चर्चा झाली होती. त्या माध्यमातून आज हे फॉर्म आम्ही डहाणूच्या प्रांत कार्यालयावर जमा करणार आहोत. आज हजारो लोक या ठिकाणी पुन्हा शेतकरी एकत्र आलेले आहेत. फॉर्म जमा केल्यानंतर याची अंमलबजावणी व्हावी असे आमचं निवेदन आहे. दरम्यान या मोर्चामुळे डहाणू परिसरात काही काळ तणावपूर्ण पण शांत वातावरण पाहायला मिळाले. आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.